नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यासारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केले। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। यावेळी दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे उपस्थित होते। उद्योगाच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार केले पाहिजे असे सांगून राज्यपाल यांनी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगार सक्षम बनवता कामा नये, तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही साधता आला पाहिजे, तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल असे सांगितले। माझ्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे। त्यासाठी राज्यपाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही, तर नव्या जबाबदाऱ्या, संधी आणि आव्हानाचे दार उघडतो, असे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या दीक्षांत भाषणातून सांगितले। मूल्य शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगतीसाठी नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे असून मूल्य शिक्षणाने नैतिकता निर्माण होते, असे मतही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले। आजच्या विद्यार्थ्यांवर नवा भारत घडविण्याची जबाबदारी असून संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या शिकवणींना पुढे नेऊन आपला देश स्वच्छ आणि सुसंस्कृत बनवावा, असे आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदक, 22 रौप्य पदक व 24 रोख पारितोषिक असे एकूण 168 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। मुलींमध्ये सर्वाधिक पारितोषिक GS टोपे कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षली हटवार हिने 6 सुवर्ण व 1 रोख पटकावले, तर प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता देवचे हिने 6 सुवर्ण, लोकनायक बापूजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्ष वानरे हिने 4 सुवर्ण, 1 रौप्य पदक आणि 1 रोख पारितोषिक प्राप्त केले। या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलण्याची संधी दिली। अमरावतीचा भूमिपुत्र असल्याने ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे। प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। हा क्षण तुमच्या कठोर परिश्रमाचा, तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे। या पवित्र मंचावरून तुमचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे। पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही, तर नव्या जबाबदाऱ्या, नव्या संधी आणि आव्हानांचे दार उघडणारा हा प्रसंग आहे। आज इथून पुढे तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी कसा करायचा हा निर्णय तुमचा असेल। संत गाडगेबाबांचे विचार आणि त्यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान तुम्हाला सतत प्रेरणा देणारे राहील। The university will encourage to start and strengthen the foreign language programs to equip students with foreign language communication skills. I am insisting that foreign languages like Italy, Spanish, Russian and Japanese, Chinese should be available to our students. The reason is, by knowing the
one language, we are getting much closer to the people of that country. If we express in English, that is one thing. If I express the same thing in Marathi language, my heart will come closer to your heart. So learning a language and trying for it is not a sin. You have to decide what you are going to do in your future.